द गॅप आणि गेन हे पुस्तक आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत खोल बदल घडून आणणारे आहे. हे पुस्तक डॅन सलिव्हन आणि डॉक्टर बेंजामिन हार्डी यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचा मुख्य संदेश साधा आहे, पण त्याचा परिणाम फार मोठा आहे. आपण आपल्या प्रगतीचे मोजमाप कसे करतो यावरच आपले समाधान, आनंद आणि आत्मविश्वास अवलंबून असतो. जीवन मोजण्याचे दोन मार्ग आहेत, गॅप आणि गेन. या दोन मानसिक चौकटींपैकी कोणती आपण निवडतो यावर आपले भावनिक आयुष्य ठरते. पुस्तकाची सुरुवात एका महत्त्वाच्या निरीक्षणाने होते. अनेक यशस्वी, मेहनती आणि महत्त्वाकांक्षी लोकांनी खूप काही मिळवलेले असते, पण तरीही ते पूर्ण समाधानी नसतात. त्यांनी मोठी ध्येय ठेवली, ती पूर्ण केली, प्रगती केली, पण आनंद क्षणिक असतो, कारण ते स्वतःची तुलना नेहमी त्यांच्या आदर्श भविष्यासोबत करतात. ते पाहतात की ते अजून कुठे पोहोचलेले नाहीत. हीच गॅप मानसिकता आहे. गॅप म्हणजे आपल्या सध्याच्या स्थितीची तुलना त्या परिपूर्ण किंवा आदर्श स्थितीशी करणे, जी अजून नाठायची आहे. गॅपमध्ये जगणारा माणूस सतत कमतरता अनुभवतो. जरी तो पुढे गेला तरी त्याचा आदर्श अधिक मोठा होतो. एक ध्येय गाठल्यावर लगेच दुसरे मोठे ध्येय उभे राहते. त्यामुळे समाधान कधीच टिकत नाही. माणूस सतत मी अजून तिथे पोहोचलो नाही या विचारात अडकून राहतो. याच्या उलट गेन मानसिकता आहे. गेन म्हणजे आपल्या सध्याच्या स्थितीची तुलना आपल्या भूतकाळाशी करणे. आपण आधी कुठे होतो आणि आता कुठे आहोत हे पाहणे. जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला आपली वाढ, शिकलेले धडे, पार केलेल्या अडचणी आणि साध्य केलेली उद्दिष्टे दिसतात. ही जाणीव आत्मविश्वास निर्माण करते आणि समाधान देते. लेखक सांगतात की महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. मोठी स्वप्ने बघणे आणि ध्येय ठेवणे आवश्यक आहे. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण आपली किंमत आणि आनंद फक्त भविष्यातील यशाशी जोडतो. आपण म्हणतो, हे साध्य झाल्यावर मी आनंदी होईन. पण जेव्हा ते साध्य होते तेव्हा आनंद फार काळ टिकत नाही, कारण आपले लक्ष लगेच पुढच्या ध्येयाकडे वळते. अशा प्रकारे आनंद कायम पुढे ढकलला जातो. गॅप मानसिकतेत आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो. सोशल मीडियावर किंवा समाजात दिसणाऱ्या यशस्वी लोकांशी तुलना करून आपल्याला वाटते की आपण मागे आहोत. परंतु आपण त्यांच्या संपूर्ण प्रवासाची माहिती नसते. आपण फक्त त्यांच्या सर्वोत्तम क्षणांकडे पाहतो आणि स्वतःच्या अपूर्णतेशी तुलना करतो. त्यामुळे असमाधान वाढते. गेन मानसिकता आपल्याला तुलना बदलायला शिकवते. इतरांशी नव्हे तर कालच्या स्वतःशी तुलना करा. जर आज आपण थोडे अधिक शिकलो, थोडे अधिक सक्षम झालो, तर तीच प्रगती आहे. ही जाणीव प्रेरणा वाढवते, कारण आपण पाहतो की आपण आधीही वाढलो आहोत, म्हणजे पुढेही वाढू शकतो. पुस्तकात आत्मविश्वासाचा विशेष उल्लेख आहे. आत्मविश्वास हा आदर्श गाठल्याने येत नाही, तर प्रगतीची जाणीव झाल्याने येतो. जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांचा परिणाम पाहतो तेव्हा स्वतःवर विश्वास वाढतो. हा विश्वास आपल्याला भविष्यातील अडचणींना सामोरे जाण्यास मदत करतो. गॅप मानसिकतेमुळे परिपूर्णतेची अपेक्षा वाढते. अनेक लोक परफेक्शनिस्ट आणतात. त्यांना प्रत्येक गोष्ट निर्दोष हवी असते, पण परिपूर्णता साध्य करणे अशक्य आहे. त्यामुळे ते सतत नाराज राहतात. गेन मानसिकता मात्र परिपूर्णतेपेक्षा प्रगतीला महत्त्व देते. थोडी सुधारणा देखील महत्त्वाची आहे. रिश्त्यांमध्येही हा फरक दिसतो. गॅपमध्ये जगणारा माणूस इतरांच्या चुका आणि कमतरता जास्त पाहतो. त्याला वाटते की लोक अजून पुरेसे चांगले नाहीत. पण गेनमध्ये जगणारा माणूस इतरांची प्रगती आणि प्रयत्न ओळखतो. त्यामुळे कृतज्ञता आणि सुसंवाद वाढतो. लेखक असेही सांगतात की आपला मेंदू नैसर्गिकरित्या समस्या शोधतो. ही आपली जैविक रचना आहे. पण आधुनिक जीवनात ही सवय आपल्याला सतत कमतरता दाखवते. गेनमध्ये जगणे म्हणजे जाणीवपूर्वक आपले लक्ष प्रगतीकडे वळवणे. हे एक सवयीचे काम आहे. रोज थोडा वेळ काढून आपण काय शिकलो, काय साध्य केले हे पाहणे आवश्यक आहे. पुस्तकात यशाची व्याख्या बदलण्यावर भर दिला आहे. यश म्हणजे एखादी अंतिम रेषा नाही. यश म्हणजे सातत्यपूर्ण प्रगती. जर आपण दररोज थोडे पुढे जात असू तर आपण आधीच यशस्वी आहोत. ही व्याख्या जीवन हलके करते. अनेक उद्योजक मोठे यश मिळवल्यानंतर रिकामेपणा अनुभवतात. त्यांनी वाटले होते की विशिष्ट ध्येय गाठल्यावर ते पूर्ण आनंदी होतील, पण तसे होत नाही, कारण ते गॅपमध्ये अडकलेले असतात. गेन मानसिकता या चक्रातून मुक्त करते. ती सांगते की आनंद भविष्यात नसून वर्तमानातल्या प्रगतीत आहे. गेन मानसिकता लवचिकता वाढवते. जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण भूतकाळातील यश आठवू शकतो. आपण आधीही कठीण प्रसंग पार केले आहेत, ही जाणीव आपल्याला बळ देते. गॅपमध्ये मात्र अडचणी म्हणजे अपयश वाटते. गेनमध्ये अडचणी म्हणजे शिकण्याची संधी वाटते. नेतृत्वातही गेन महत्त्वाचा आहे. जे नेते आपल्या टीमची प्रगती ओळखतात आणि साजरी करतात ते अधिक प्रेरित वातावरण तयार करतात. फक्त उरलेल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्यास लोकांवर ताण येतो, पण प्रगतीची दखल घेतल्यास ऊर्जा वाढते. या पुस्तकाचा एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की आनंद आणि महत्त्वाकांक्षा एकत्र राहू शकतात.
मोठी स्वप्ने बघणे आणि त्याच वेळी समाधानी राहणे शक्य आहे. त्यासाठी आपल्याला फक्त मोजमाप बदलावे लागते. जर आपण सतत भविष्यातील आदर्शाशी तुलना केली तर कमीपणा जाणवेल, पण जर आपण भूतकाळाशी तुलना केली तर वाढ दिसेल. समारोप करताना हे पुस्तक सांगते की जीवनातील समाधान बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसून आपल्या विचार पद्धतींवर अवलंबून असते. गॅप आपल्याला नेहमी अपूर्णतेची जाणीव करून देतो. गेन आपल्याला दाखवतो की आपण किती पुढे आलो आहोत. जेव्हा आपण गेनची निवड करतो तेव्हा आपण प्रगतीचा सन्मान करतो, कृतज्ञता अनुभवतो आणि आत्मविश्वासाने पुढे जातो. ही मानसिक बदलच आपल्याला तणावातून बाहेर काढून शांतता आणि आनंदाकडे घेऊन जाते.